ठाकरे बंधू एकत्र आले, दोन भावांचं मनोमिलन झालं। महायुतीसमोर दोघांनी मुंबईमध्ये आव्हान उभं केलं, पण दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर पक्षांतर्गतही आव्हानांचा डोंगर उभा राहिलेला दिसतोय। ठाकरेंच्या एकीनंतर सध्या आधे इधर आधे उधर अशी स्थिती निर्माण झाली आहे। काही नाराजांनी कृतीतून नाराजी उघड केली, तर काही नाराज हे बाहेरची वाट धरण्याच्या तयारीत दिसत आहेत। बघूयात हा रिपोर्ट। ठाकरे एक, मनसे विखुरली। राज ठाकरेंच्या जवळचे दुरावणार, नाराजांची जत्रा, काही राजीनामे, काही तयारी। राज आणि उद्धव ठाकरे हे दोन दुरावलेले बंधू आधी मराठीच्या मुद्द्यावरून एक झाले, मग मुंबई महापालिकेतल्या मतांच्या समीकरणानं त्यांना आणखी जवळ आणलं। एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत ते एकत्र राहिले, पण याचा परिणाम असा दिसू लागला की राज ठाकरेंसोबत अनेक वर्ष एकत्र राहिलेले शिलेदार साथ सोडू लागले, तर काहींच्या नाराजीची दबक्या सुरात कुजबुज सुरू झाली। या सगळ्यात मोठा वार केला तो भाजपत दाखल झालेल्या संतोष धुरींनी। पूर्ण पक्षाचा ताबा हा शिवसेनेने घेतला। त्यांचे जे सो कॉल्ड नेते आहेत, म्हणजे संजय राऊत असतील, अनिल परब असतील आणि आदित्यजी आणि उद्धव साहेब, ह्या लोकांनी घेतला। तेव्हा आम्हाला कळलं की पक्ष पूर्ण सरेंडर होतो आहे। त्याच्या प्रक्रियेमधून संदीप देशपांडेंना बाजूला करण्यात आलं। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना कुठल्याही प्रकारची उमेदवारी नाही मिळणार याची काळजी घेण्यात आली। त्यावरूनच कळलं आम्हाला की पक्ष पूर्ण हा सरेंडर केला गेलेला आहे, आणि त्यामुळे आम्ही जो निर्णय घ्यायचा तो मी घेतला। सुरुवात चर्चेला त्यांच्याकडे 5 जण बसायचे आणि आमच्याकडनं 2 जात होते। बरोबर आहे, एक तिसरा संदीप देशपांडे जाऊ शकत होता, पण तिसरा कोणीही घेतला नाही त्यांनी। या दोघांनी कोणाला अंगावर घेतला? कुठल्या पक्षाला फक्त आणि फक्त संदीप देशपांडेने अंगावर घेतलं। प्रत्येक एवढे वर्ष संदीप देशपांडेच फक्त एक नेता असा होता की जो अंगावर घेत होता सगळ्या पक्षांना। बघितलं ना तुम्ही, शिवसेना उभाटाला तर पूर्ण अंगावर घेतलं, म्हणून आम्हाला 15 दिवस फरार राहायला लागला। म्हणजे या प्रकारे आम्ही जे अंगावर घेतले ना, त्याचं हे बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे। संतोष धुरी यांच्या बरोबरच मनसे सोडशिट्टी देणाऱ्यांची एक मोठी यादी दिसली। राजा चौगुले, हेमंत कांबळे, संगीता चेंदवणकर, वीरेंद्र तांडेल यांनी पक्ष सोडलाय, तर राज ठाकरेंच्या जवळच्या काही लोकांच्या नाराजीच्या चर्चेनेही लक्ष वेधलंय। बघायला गेलं तर दोन्ही भाऊ एकत्र आले हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। मी मगाशी पण म्हणाली की महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे, बदलापूर शहरातलं राजकारण वेगळं आहे। बदलापूर शहरामध्ये मराठी माणसाची सुद्धा गळचेपी आपल्याला बघायला मिळते। माझे बरेचसे व्हिडिओज तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले होते। त्यामुळे मराठी माणसासाठी जर काम करायचं असेल तर ते कुठेही राहून आपल्याला करता येतं। त्यामुळे मग मी शेवटी निर्णय घेतला की मला जर ह्या पक्षामध्ये आली आणि दामले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर मला काम करायला मिळते तर नक्कीच मी इथे राहून सुद्धा मराठी माणसासाठी काम करू शकते। मनसेतून कोणी भाजपच्या दारात जात आहे, कोणी शिंदेच्या शिवसेनेच्या, तर कोणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या। अशातच मनसेला संतोष धुरी यांच्या रूपी बसलेल्या मोठ्या धक्क्यावरून स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा भाष्य केलंय। असं आहे, आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे। ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही, त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी नेत्यांमधली ही अस्वस्थता मनसेसाठी धोक्याची घंटा मानली जाते। एकेकाळी राज ठाकरेंसाठी जीवाचं रान करणारे शिलेदार आता रामराम ठोकू लागल्याने मनसेच्या गडाला पडलेले हे खिंडार राज ठाकरे कसं बुजवणार आणि आगामी निवडणुकीत या नाराजीचा फटका नेमका कुणाला बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।